आणि आता 8च्या बातमीपत्राची सुरुवात करूया। या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। दिल्ली न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला आणि जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईला रवाना झाल्याची शक्यता आहे। खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। दिल्ली न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईला रवाना झाल्याची शक्यता। पण बघतोय जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पसार झाली आहे का असा संशय व्यक्त करण्यात येतोय। कारण आता कोणत्याही क्षणी खेडकरला अटक होऊ शकते आणि म्हणूनच ती दुबईला रवाना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल, पूजा खेडकर दुबईला रवाना झाली असं सूत्रांकडून कळतंय, काय सांगाल? हो, अशा आशयाचं वृत्त आज दैनिक लोकमतनी त्यांच्या फेसबुकवरती पहिल्या पानावरती प्रकाशित केलेलं आहे। आणि त्याच्यातनं असं दिसतं आहे की काल ज्या वेळेला पटियाला कोर्टामध्ये पूजा खेडकर यांच्या संदर्भातला जामिनाचा सुनावणी सुरू होती न्यायालयामध्ये, त्याच वेळेला पूजा खेडकर ह्या दिल्लीमध्ये उपस्थित होत्या आणि तिथूनच त्या दुबईला गेल्यात अशा पद्धतीची चर्चा आहे। आणि त्या दिल्लीमध्ये एका महत्वाच्या मंडळीच्या घरी पण होत्या। पुढच्या बुलेटिनला कदाचित आपण ते नावही सांगू। पण ही सगळ्यात मोठी अपडेट आहे की पूजा खेडकर, ज्यांना की पुणे पोलिसांनी 3 वेळेला समन्स बजावलेलं आहे आणि तिन्ही समन्सच्या वेळेला त्या उपस्थित राहिलेल्या नाहीयेत। काल ज्या वेळेला पटियाला कोर्टामध्ये त्यांच्या जामिनासंदर्भातली सुनावणी सुरू होती, त्यानंतर हे स्पष्ट झालं की जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। आणि म्हणून एक चर्चा आहे की त्या दुबईला गेलेल्या आहेत आणि दुबईतनं पुढं वरच्या न्यायालयामध्ये जाणं, अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आपला जामीन मिळवण्याचा प्रयत्न करणं हे पूजा खेडकर निश्चितपणे करतील। आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे की पूजा खेडकर ह्या कदाचित दुबईला रवाना झालेल्या आहेत, तशा पद्धतीच्या बातम्या आज वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली आहे। राहुल, जर आपण आतापर्यंतचा हा सगळा प्रवास बघितला, अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, अगदी सुरुवातीपासून आपण पटकन यावर एक प्रकाश टाकू शकतो? निश्चितपणे सुरुवातीला बघा, पूजा खेडकर ह्या स्वतःला एक वेगळं दालन मागतायत, शिपाई मागतायत, स्वतःच्या खासगी गाडीवरती अंबर दिवा लावला। ही बातमी आपण ब्रेक केल्यानंतर, म्हणजे सुहास दिवसे यांचं ते जे गुपित पत्र होतं ते ब्रेक केल्यापासून किती घडामोडी घडल्या। तर पूजा खेडकर यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र, त्यांनी दिलेली वेगवेगळ्या नावानं परीक्षा आणि त्यासोबतच पूजा खेडकर कुटुंबियांचे अनेक कारनामे बाहेर आले। आणि त्यामुळं काय झालं की महाराष्ट्रामध्ये खेडकर कुटुंबच चर्चेमध्ये आलं आणि त्या पाठोपाठ तो एक व्हिडिओ व्हायरल झाला मनोरमा खेडकर यांचा, त्याचा एक ग्राउंड रिपोर्ट आपण केला। आणि मग पहिल्यांदा केंद्र सरकारची एक समिती स्थापन झाली की ज्या समितीनं हे विचारलं की पूजा खेडकर यांच्या संदर्भातले तपशील काय। दुसरीकडे राज्य सरकारनं पण एक स्वतःची समिती स्थापन केली, ती फक्त सुहास दिवसे यांच्या संदर्भात लैंगिक छळवणुकीची जी तक्रार पूजा खेडकर यांनी केलेली होती त्या संदर्भात। आणि ज्या वेळेला युपीएससीनं स्वतः खात्याअंतर्गत, म्हणजे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे ज्या वेळेला शोध घेतला, तेव्हा लक्षात आलं की पूजा खेडकरने अनेक बनाव केलेले आहेत। मग भारतीय फौजदारी संहितेअंतर्गत दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाला, ज्या प्रकरणात पूजा खेडकर यांना जामीन हवा होता। इकडे राज्य सरकारची जी समिती होती त्या समितीनेही शोध घेतला की यांना अल्प उत्पन्नाचं प्रमाणपत्र कसं मिळालं, कारण वर्ग 1च्या अधिकाऱ्याला तर अशा पद्धतीचं प्रमाणपत्र मिळणं अशक्य आहे। आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मनोरमा खेडकर यांना अटक झाली, दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मिळाला आणि पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनीवरती न्यायालयानं तसा जामीन देता येणार नाही असं म्हटलेलं आहे। माझ्याकडे हे जे 9 पानाचं जजमेंट आहे तेही जजमेंट आहे। त्या जजमेंटमध्ये सौरभ, जवळपास 9 ठिकाणी असं दिसतं आहे की पूजा खेडकर यांनी आपलं नाव चक्क बदललं, वडिलांचं नाव 7 वेळेला आणि आईचं नाव 2 वेळेला बदललं आणि ते नाव बदलून त्यांनी परीक्षा दिलेली असल्यामुळं पूजा खेडकर यांना काल न्यायालयाने असं म्हटलं की याचा जो स्पेक्ट्रम आहे चौकशीचा तोही वाढवायला हवा, फक्त पूजा खेडकर बद्दलच तुम्ही का चौकशी करता, म्हणजे पूजा खेडकरच्या जामिनीच्या संदर्भात बोलत असताना। आणि मग आता पूजा खेडकर ह्या ज्या स्वतःच लैंगिक छळवणुकी संदर्भात तक्रार करत्या होत्या त्या दिसत नाहीयेत आणि त्या पुणे पोलिसाच्या समोरही येत नाहीयेत। आणि आता तर अशी बातमी येते आहे की पूजा खेडकर ह्या थेट दुबईला पसार झाल्या असण्याची शक्यता आहे, कारण त्यांना अटक होणं हे अपरिहार्य आहे। आणि मग त्यातनं संघटितपणे काही गुन्हेगारी आहे का तेही बघायला लागेल, कारण भारतीय संहितेच्या कलम 420 अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। राहुल, असेच आमच्या सोबत राहा। या प्रकरणातली एक अपडेट येते, त्याबद्दल सुद्धा तुमच्याकडनं सविस्तर माहिती घ्यायची आहे। ही अपडेट अशी आहे की प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे, कारण पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं फेटाळलेला आहे। UPSCला खोटी माहिती दिल्याचा पूजा खेडकरांवर आरोप आहे।
तसंच पूजा खेडकर यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं नमूद करत सकृतदर्शनी त्या दोषी आढळल्यामुळे पूजाची उमेदवारीही UPSCने रद्द केली. तर काल पूजा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. त्यामुळे आता अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज फेटाळताना पटियाला न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय. पूजा खेडकर यांच्यासह सर्व OBCच्या उमेदवारांची माहिती घ्या आणि नॉन क्रीमी लेअर तपासा. पूजा खेडकरांसह सर्वच दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची योग्य तपासणी करा असं कोर्टानं म्हटलंय. UPSC मधील कोणी अधिकारी अशा प्रकारे भ्रष्टाचार करत असतील तर त्यांची कसून चौकशी करावी. पूजा खेडकर यांच्यासमोर न्यायालयीन पर्याय काय असा सवाल सुद्धा आहे. पूजा खेडकर यांना दिल्ली हायकोर्टात अपील करण्याचा अधिकार आहे.